लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरजेतील पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाज बांधवांनी जोरदार आंदोलन केले। महासभा सुरू असताना सभागृहाच्या बाहेर निदर्शने आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना घेराव घालून त्यांना धारेवर धरण्यात आले। नियोजित जागेचे डिझाईन सोडून अन्य डिझाईन केल्याचा आरोप करत शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। परस्पर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे हा शोध घेण्यात यावा असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलाय। दरम्यान अतिरिक्त आयुक्त राहुल रोखडे यांनी आंदोलकांना पुन्हा त्या जागेवर जाऊन पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिले। त्यावर आंदोलन शांत झाले। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव कृष्णा बेंगलोरे, महादेव साठे, किशोर धोंगडे, जीवन भोरे, सत्यजित कराडकर, शंकर कांबळे, शुभम चंदनशिवे, निशांत वायदंडे, अनिकेत वायदंडे, लखन ढोंगडे, यश भोर यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरजचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरजमधील पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलाय। आता असलेल्या जागेच्या मागे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी जागा नियोजित करण्यात आली होती। मात्र त्यामध्ये परस्पर डिझाईन चेंज करून पुतळा आत्ता असलेल्या ठिकाणापासून आणखी पुढे उभा करण्याचं डिझाईन तयार करण्यात आलंय। अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे मातंग समाज आक्रमक झाला असून आज महापालिकेमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलंय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा प्रश्न गेली बरीच वर्ष पुतळा समिती आहे, आमचा समाज तिथला हे प्रश्न मांडत आहे। या प्रश्नाची हा प्रश्न आम्ही पालकमंत्री असताना माननीय खाडे साहेबांसमोर नेला, तेव्हा त्यांनी 50 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यांनी शहर अभियंत्यांना आदेश पण दिले की रोड वायडिंगमध्ये जो सध्या पुतळा येतोय आणि तिथं सगळं ड्रेनेजचं पाणी साठतंय, तर तिथं नको, तिथून जिथं रोड वायडिंग संपते तिथं महापालिकेची जागा आहे, तिथं हा पुतळा करण्यात यावा। त्यानं डिझाईन झालं, गेली 1.5-2 वर्ष ते फिरतंय, परत टेंडर भरलं जातंय, कोण थांबवतंय, कोण करतंय, असं करत त्याची वर्क ऑर्डर झाली। वर्क ऑर्डर झाल्यानंतर 1 ऑगस्टला या पुतळ्याच्या जे आपलं सुशोभीकरण आहे त्याचं उद्घाटन घ्यायचं ठरलं आणि आम्ही डिझाईन बघितलं। शहर अभियंत्यांनी परत एकदा ते ड्रेनेजच्या पाण्यातच किंवा रोड वायडिंगच्या ह्याच्यातच तो धरलेला आहे। आम्ही त्यांना गेली 4 दिवस विनंती करतोय की हे डिझाईन चेंज करा। मान्यवरांनी असं सांगितलं नाही किंवा आमच्याबरोबर जे तुमचं बोलणं झालं किंवा ते म्हणजे चांगलं नाही आहे। ते ड्रेनेजच्या पाण्यात सगळ्या महापुरुषांचे पुतळे आज बघितलं तर तुम्ही गार्डनच्या आत आहेत, तिकडं आहेत, तिकडं आहेत, नुसतं अण्णाभाऊ साठेंच्याच पुतळ्याचं तुम्ही असं वारंवार काय करता? मागच्या वेळेला पण तुम्ही योजना 22 दिवस त्यांनी NOC दिली नव्हती, तेव्हा आम्ही त्यांना 3-4 दिवस विचारतोय। आज पण ते महासभेत जाऊन बसलेत। आज बाहेर आल्यानंतर आम्ही त्यांना जाब विचारला तर मागच्या आयुक्तांना सांगतात, मागच्या आयुक्तांनाही आम्ही फोन केलाय, ते म्हणले मला ती प्लेसही माहीत नाही। तेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब हे वारंवार अशा गोष्टी करतायत, ते थांबलं नाही तर आम्हाला त्यांच्या अॅट्रॉसिटी दाखल करायला। माननीय खाडे साहेबांनी 50 लाख रुपये पालकमंत्री असताना दिले, ते पण आज आम्ही बघतोय फक्त 23 लाख रुपयेच आहेत, म्हणजे GST कट करून फक्त 18 लाख रुपये, तेही 27 लाख रुपये त्यांनी कमी केलेले आहे। ते त्यांनी कुणाला दिले ते आम्हाला माहीत नाही। त्या भागातले नगरसेवक असतील, आमदार साहेब असतील, सगळे पुतळा मागं घेण्यात पॉझिटिव्ह आहेत। त्यानेच वर्क ऑर्डर झाली, मात्र यांनी परत डिझाईन चेंज केलं। मिरज येथील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा अधिकृत असलेला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे। त्या पुतळ्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज, बहुजन समाज वारंवार मागणी करत होता की सुशोभीकरण व्हावं, पूर्णाकृती पुतळा व्हावा। तर त्यासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी 50 लाखाची निधी दिली, तरीसुद्धा महापालिकातील आपल्या शहर अभियंता यांनी मागच्या वेळेला त्या कामासाठी आम्हाला NOC दिले नाही। त्याचबरोबर आता काम मंजूर आहे, वर्क ऑर्डर निघाला आहे। तो पुतळा मागच्या बाजूला त्याचं सुशोभीकरणाचं डिझाईन तयार झालं असताना पुतळ्याच्या मागील बाजूमध्ये तर त्यांनी परत ते डिझाईन रोड वाइंडिंगमध्ये आणून आमच्या कामात अडथळा आणण्याचं काम शहर अभियंत्यानं केलं आहे। तर त्या शहर अभियंत्यांना पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा कोणतरी राजकीय बॉस आहे
ज्याला अण्णाभाऊ साठे असो किंवा मातंग समाज असो त्याला नको आहे असं कोण आहे ते बघितलं पाहिजे. जे कोणाचं ऐकून पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हे कट रचलंय. अण्णाभाऊंच्या जयंती दिवशी ज्या पुतळ्याच्या भूमिपूजन होणार होतं त्या पुतळ्याच्या भूमिपूजनमध्ये अडथळा आणण्याचं काम केलंय. म्हणून आज समस्त मातंग समाज आज आम्ही या ठिकाणी जाब विचारायला आलोय. तर पृथ्वीराज चव्हाण बाहेर यायला तयार नाहीत. रक्कम ठरलेली काय तर आतमध्ये आम्हाला सोडायला तयार नाही. महासभा आहे, तुम्ही आत येऊ नका. आम्ही काय चोर आहे का, डाकू आहे का, आम्ही गुन्हेगार आहे, कोण आहे जे आम्हाला महासभेमध्ये आतमध्ये जायला रोखलं जातंय. आम्ही अण्णाभाऊंच्या पुतळ्याचा प्रश्न घेऊन आम्ही तिथं जात असताना पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी आम्हाला वेळ दिली नाही, आम्हाला बोललं नाही. त्याचबरोबर शेवटी मातंग समाजाला निर्णय घ्यावा लागला की महासभेमध्ये आज आंदोलन केलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी सर्व मातंग समाज असतील, आमचे माजी नगरचे योगेंद्रदादा थोरात असतील, हे सगळे आम्ही या ठिकाणी जमून आज या ठिकाणी महापालिकेला जाब विचारण्याचं काम केलं आहे.